Good morning, all my dear childrens. Last period, we have discussed about 1.1 a teenager's prayer. मागच्या पिरियडला आपण जे आपलं इंग्रजीचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातील 1.1 अ टीनेजर्स प्रेयर किशोरवयीन मुलांची प्रार्थना नावाची जी कविता आहे त्या कवितेला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण की वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्यांविषयी आपण चर्चा केली. त्याच्यानंतर त्याच्याखाली दुसरा पॉईंट होता त्याविषयी देखील आपण सविस्तरपणे चर्चा केलेलीच आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी होमवर्क पण दिलेला होता आणि त्याच्यात काही मुलींनी होमवर्क केला, बाकीच्यांनी काहीच प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला नाहीच. हे आपल्यासाठी खूप दुःखाची किंवा खेदाची बाब आहे की आपण साधा दिलेला जो होमवर्क आहे, दिलेला जो गृहपाठ आहे तो देखील आपण करू शकत नाही. या ठिकाणी बघा, आज आपण प्रत्यक्ष अ टीनेजर्स प्रेयर नावाची जी कविता आहे त्या कवितेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. अ टीनेजर्स प्रेयर. टीनेजर्स मीन्स व्हॉट? अ पर्सन हू इज 13 to 19 years ऑफ एज. म्हणजे जे वयवर्ष 13 ते 19 वर्षे वयाची व्यक्ती किंवा किशोर किंवा कुमार असतात त्यांना काय म्हटले जाते? टीनेजर्स असे म्हटले जाते. आणि प्रेयर म्हणजे प्रार्थना. तर आज आपण प्रत्यक्ष ही जी कविता आहे या कवितेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. फर्स्ट आय हॅव रीड आउट होल पोयम अँड देन वी हॅव डिस्कस अबाउट इन मराठी. त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला संपूर्ण जी कविता आहे ती कविता तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक जो स्टांजा आहे, प्रत्येक जी पंक्ती आहे त्या पंक्तीविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मुलांनो, टेक्स्टबुक पेज नंबर 3 काढा आणि त्या ठिकाणी आपली जी फर्स्ट पोयम आहे, पोएट्री आहे, कविता आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. ती तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण सविस्तरपणे या कवितेविषयी अध्ययन करणार आहोत, लर्निंग करणार आहोत, शिकणार आहोत. चला तर बघा पुस्तकात आता. लुक ॲट युअर टेक्स्टबुक नाव. अ टीनेजर्स प्रेयर. किशोरवयीन मुलांची प्रार्थना. फर्स्ट या ठिकाणी ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. जे मोर्स यांची ही कविता आहे. जे मोर्स इट इज अ पोएट ऑफ दीज पोयम. म्हणजे ही जी कविता आहे या कवितेचे ते कवी आहेत जे मोर्स. बघा, आता आपण प्रत्येक जी स्टांजा आहे, पंक्ती आहे त्याविषयी आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. स्टांजा नंबर फर्स्ट बघा, या ठिकाणी पंक्ती नंबर 1 बघा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन आय मस्ट मेक. बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. अँड ब्रिंग्स म्हणजे काय? आणणे असा त्याचा अर्थ होतो. बिगिनिंग सुरुवात, ब्रिंग्स आणणे असा त्याचा अर्थ होतो. अँड डिसिजन म्हणजे काय? डिसिजन्स निर्णय असा आपण म्हणतो. अँड मस्ट म्हणजे पाहिजे. मस्ट मीन्स व्हॉट? पाहिजे किंवा हे केलेच पाहिजे. मस्ट पाहिजे
किंवा हे केलेच पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. कळाला का? या शब्दांचे अर्थ तुम्हाला आणि तुमच्या इंग्रजीच्या नोटबुकमध्ये देखील नोट डाऊन करायचं आहे. बघा फर्स्ट स्टांजा की ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक. की प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी घेऊन येतो. निर्णय मात्र मलाच घ्यावा लागतो. की ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक. की प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी घेऊन येतो आणि निर्णय मात्र, डिसिजन मात्र मलाच घ्यावा लागतो. आय एम द ओनली वन टू चूज. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मी फक्त एकटाच आहे. ओनली वन या ठिकाणी म्हटलं आहे की मी फक्त एकटाच आहे, त्यामुळे तो मार्ग मलाच निवडावा लागेल. म्हणजेच ही जी कविता आहे या कवितेचा जो फर्स्ट स्टांजा आहे, फर्स्ट पंक्ती आहे ती तुम्हाला या ठिकाणी कळाली का? की ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट विल आय टेक. म्हणजेच जो रस्ता, जो मार्ग मी निवडणार आहे तो मलाच निवडावा लागेल. कारण मी काय आहे? ओनली वन आहे, मी एकटाच आहे. त्यामुळे ध्येयाकडे जाणारा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे तो देखील मलाच निवडावा लागेल. म्हणजे ही जी पहिली पंक्ती आहे या कवितेची ती तुम्हाला कळाली का मग? की प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी घेऊन येत असतो आणि निर्णय मात्र मलाच घ्यावा लागतो. कारण मी काय आहे? एकटाच आहे. त्यामुळे तो मार्ग मलाच निवडावा लागेल. म्हणजे ध्येयाकडे, माझ्या उद्दिष्टाकडे, माझ्या लक्ष्याकडे जाणारा जो वे आहे, जो रोड आहे, जो पाथ आहे, जो मार्ग आहे, तो मार्ग देखील मला स्वतःलाच निवडावा लागेल. कारण मी काय आहे? एकटाच आहे. त्यासाठी की तो म्हणजे जो टीनेजर आहे, तो टीनेजर या ठिकाणी काय करीत आहे? प्रार्थना करीत आहे, प्रे करीत आहे. मग फर्स्ट स्टांजा तुम्हाला कळाला का या ठिकाणी? कळाला ना? कळाला नसेल तर विचारा मला नंतर. त्याच्यानंतर बघा स्टांजा नंबर सेकंड बघा, दुसरी पंक्ती बघा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. बघा या ठिकाणी आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. लीड्सचा खरा अर्थ काय होतो? त्याचा आघाडी किंवा नेतृत्व करणे किंवा आघाडीचा. लीड्सचा खरा अर्थ काय आहे? आघाडीचा किंवा नेतृत्व करणे किंवा आघाडीचा किंवा नेतृत्व करणे असा त्याचा अर्थ होतो. बघा आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी असा जीवनाचा मार्ग निवडू शकतो जो मला एका मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. म्हणजेच मला महान यश संपादित करून देईल. म्हणजेच मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये असा मार्ग, असा रस्ता मी निवडू शकतो की जो मला एका मोठ्या यशाकडे, ग्रेट सक्सेस, मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. म्हणजेच मला एक महान मोठं यश संपादित करून देईल. अशा प्रकारचा रोड, अशा प्रकारचा रस्ता, अशा प्रकारचा मार्ग मी काय करणार आहे? चूज करणार आहे, निवडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये, की जो मला एक मोठं यश मिळवून देईल किंवा एका मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. मला महान असं किंवा थोर असं यश संपादित करून देईल. असा मार्ग मी काय करणार आहे? चूज करणार आहे, निवडणार आहे. or travel down the darkened road that leads to great distress. travel म्हणजे प्रवास. darkened here it refers to evil. या ठिकाणी बघा त्याचा अर्थ काय दिला आहे? darkened not darkened it is. त्याचा खरा अर्थ काय होतो?
अंधकारमय असा त्याचा खरा अर्थ होतो. डार्कनचा खरा अर्थ काय आहे? अंधकारमय. बट हिअर येथे त्याचा अर्थ काय दिलेला आहे? वाईट दिवस. वाईट दिवस, वाईट असा त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे डार्कनचा. खरा अर्थ काय आहे? अंधकारमय, परंतु त्याचा अर्थ या ठिकाणी काय दिलेला आहे? वाईट असा दिलेला आहे. इविल असा त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे काय? काय म्हणता येईल? येथे सुद्धा त्याचा अर्थ दिलेला आहे की ग्रेट वरी अँड स्ट्रेन असा त्याचा अर्थ दिलेला आहे. या ठिकाणी यातना किंवा दारुण दुःख असाही त्याचा अर्थ होतो. ग्रेट वरी अँड स्ट्रेन किंवा मानसिक ताण असाही त्याचा एक अर्थ होतो. डिस्ट्रेस लिहिला का अर्थ? की एक दुःख, यातना किंवा मानसिक ताण असाही त्याचा काय होतो? अर्थ होतो. बघा आपण जी सेकंड स्टांजा आहे या कवितेचा, त्याच्यातील फर्स्ट 2 लाईन्स आहे त्याच्याविषयी देखील आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेतलेली आहे. काय माहिती घेतली आहे आपण? की मी असा जीवनाचा मार्ग निवडू शकतो की जो मला एका मोठ्या यशाकडे घेऊन जाईल किंवा तो मला महान यश किंवा थोर यश संपादित करून देईल, मिळवून देईल, असा मी माझ्या आयुष्यामध्ये मार्ग निवडू शकतो. और किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. किंवा मी अशा एका रस्त्याने मी प्रवास करीन की जो रस्ता वाईट आहे, किंवा अशा रस्त्याने मी प्रवास करीन की जो रस्ता मला प्रचंड दुःख देईल, प्रचंड चिंता देईल, प्रचंड ताणतणाव देईल. आणि ज्या वेळेस माझ्याकडून चुकीचा रस्ता निवडला गेला त्यावेळेस की जे टीनेजर्स आहेत, म्हणजे जे किशोरवयीन मुलं किंवा मुली आहेत, ते या ठिकाणी प्रे करीत आहेत, प्रार्थना करीत आहे की मी अशा एका रस्त्याने प्रवास करीन की जो मला कदाचित काही वेळेस की प्रचंड चिंता देईल, प्रचंड यातना देईल, प्रचंड ताणतणाव देईल. साहजिकच आहे, कोणतंही यश आहे, कोणतंही ध्येय आहे, कोणतंही लक्ष्य आहे, कोणतंही स्वप्न आहे, ते स्वप्न आपल्याला सहजासहजी मिळत नसतं. त्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते, हार्ड वर्क आपल्याला करावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात यश साध्य करता येतं किंवा आपलं जे ड्रीम आहे, आपलं जे स्वप्न आहे, ते स्वप्न आपल्याला प्रत्यक्षात अचीव करता येतं, साध्य करता येते किंवा पूर्ण करता येते. म्हणूनच या ठिकाणी की या कवितेचा जो सेकंड स्टांजा आहे, दुसरी पंक्ती आहे, त्या दुसऱ्या पंक्तीमध्ये देखील आपल्याला कवी या ठिकाणी म्हणतात की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. की मी असा जीवनाचा मार्ग निवडू शकतो जो मला एका मोठ्या यशाकडे घेऊन जाईल किंवा महान यश संपादित करून देईल, किंवा मी अशा एका रस्त्याने प्रवास करीन की जो मला रस्ता वाईट आहे किंवा तो मला प्रचंड चिंता, प्रचंड दुःख, प्रचंड ताणतणाव किंवा प्रचंड मानसिक ताण देईल. जी या कवितेची जी दुसरी पंक्ती आहे ती तुम्हाला या ठिकाणी कळाली नसेल तर तुम्ही विचारा. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा स्टांजा नंबर 3 या ठिकाणी दिलेला आहे, सापडला का? त्याच्या अगदी खाली बघा, मी रीड आउट करतो या ठिकाणी. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. बघा या ठिकाणी की जो कवी आहे, जे मोर्स, तो एक या ठिकाणी टीनेजर आहे असं समजून तो या ठिकाणी गॉडला, परमेश्वराला या ठिकाणी काय करीत आहे? प्रे करीत आहे, प्रार्थना करीत आहे. माईटचा अर्थ काय होतो? माईट म्हणजे
कदाचित. माईटचा अर्थ काय? कदाचित. अँड क्लिअरली स्पष्टपणे. क्लिअरली स्पष्टपणे. अँड ब्रिंग्स याच्या आधी पण आपण पाहिलं. ब्रिंग आणणे असा त्याचा अर्थ होतो. बघा या ठिकाणी स्टांजा नंबर 2. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. क्लिअरली सी. क्लिअरली सी. की हे परमेश्वरा कृपया तू माझे डोळे उघडे ठेव. की हे परमेश्वरा कृपया तू. प्लीज म्हणजे कृपया. लॉर्ड मीन्स गॉड. की हे परमेश्वरा कृपया तू माझे डोळे उघडे ठेव आणि मला अगदी स्पष्टपणे पाहू दे. आणि मला अगदी स्पष्टपणे पाहू दे. की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. की हे परमेश्वरा कृपया तू माझे डोळे उघडे ठेव आणि मला अगदी स्पष्टपणे पाहू दे. पाहू दे. कारण कवी या ठिकाणी एकटाच आहे आणि प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येत असतो आणि निर्णय मात्र मला स्वतःलाच घ्यावा लागेल. कारण तो एकटा आहे. त्यामुळे असं या ठिकाणी की जो परमेश्वर आहे, जो ईश्वर आहे, जो रब आहे, जो देव आहे, त्याला या ठिकाणी कवी प्रार्थना करीत आहे की हे परमेश्वरा कृपया तू माझे डोळे उघडे ठेव आणि मला अगदी स्पष्टपणे पाहू दे. अगदी स्पष्टपणे पाहू दे. असं कवी परमेश्वराला का प्रार्थना करीत आहे? कारण तो एकटाच आहे आणि तो मार्गसुद्धा त्याला एकट्यालाच निवडावा लागेल. म्हणून तो देवाला प्रार्थना करतो. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. राईट म्हणजे योग्य. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. तर मला नेमकं चांगलं काय व वाईट काय हे पाहण्यासाठी मला अगदी स्पष्टपणे व शुद्ध अशी दृष्टी दे. असं का म्हणतो तो? की मी नेमकं कशाबरोबर उभा राहीन? चांगलं असेल, योग्य असेल, त्याचबरोबर उभा राहीन. सत्याची बाजू मी घेईन. सत्याची बाजू मी घ्यावी आणि माझ्यासमोर ज्याही गोष्टी येतील त्या काय असाव्यात? बेस्ट असाव्यात, उत्तमोत्तम असाव्यात. असं की जो कवी आहे, तो कवी की जो गॉड आहे, जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला या ठिकाणी काय करीत आहे? प्रार्थना करीत आहे की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. की हे परमेश्वरा कृपया तू माझे डोळे उघडे ठेव आणि मला अगदी स्पष्टपणे पाहू दे. पाहू दे की नेमकं चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे पाहण्यासाठी मला अगदी स्पष्ट, क्लिअर, इट इज स्पष्ट व शुद्ध अशी काय दे? दृष्टी दे. आणि मी नेमकं कशाबरोबर उभा राहीन? चांगलं असेल, योग्य असेल, त्याच्याचबरोबर उभा राहीन. सत्याची बाजू मी घ्यावी आणि माझ्यासमोर ज्याही गोष्टी येतील त्या उत्तमोत्तम असाव्यात. अशा प्रकारची प्रार्थना की जो कवी आहे तो कवी कोणाला या ठिकाणी प्रे करीत आहे? प्रार्थना करीत आहे की डिअर लॉर्ड. लॉर्ड मीन्स या ठिकाणी त्याचा अर्थ आपण गॉड असा अर्थ घेऊ. गॉड असा अर्थ घेऊ म्हणजेच देव असा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी घेऊया. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशनचा अर्थ काय होतो यात? टेम्पटेशन मीन्स व्हॉट? या ठिकाणी देखील तुमच्या पुस्तकामध्ये देखील त्याचा अर्थ दिलेला आहे. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. काहीतरी वाईट किंवा चुकीचं काहीतरी वाईट किंवा चुकीचं करण्याची इच्छा. इट इज कॉल्ड टेम्पटेशन. मग त्याला आपण म्हणतो मोह असा त्याचा अर्थ होतो किंवा भुरळ असाही त्याचा अर्थ या ठिकाणी होऊ शकतो. टेम्पटेशन कळाला का? की काहीतरी वाईट किंवा
चुकीचं करण्याची इच्छा. इट इज कॉल्ड टेम्पटेशन, किंवा त्याला आपण मोह किंवा बुरड असंही म्हणू शकतो. टेम्पटेशन कळाला का त्याचा अर्थ? बघा या ठिकाणी, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, की हे परमेश्वरा मला फक्त नाही म्हणण्याची शक्ती दे. म्हणजेच योग्य वेळी एखाद्या गोष्टीचे नाही म्हणण्याचं काय दे? सामर्थ्य दे. अशा प्रकारची शक्ती, नाही म्हणण्याची योग्य वेळी एखाद्या गोष्टीविषयी नाही म्हणण्याचे सामर्थ्य दे, शक्ती दे. अशा प्रकारची शक्ती जर तू मला दिलीस तर पुढच्या खूप काही वाईट किंवा चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. की ज्या वेळेस मला काहीतरी अत्यंत चुकीचे किंवा वाईट करावेशी अशी भावना माझ्यात येईल, तेव्हा नाही म्हणण्याचं काय दे? सामर्थ्य दे, शक्ती दे. की हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, की हे परमेश्वरा मला फक्त, परत या ठिकाणी मी सांगतोय जो चौथी पंक्ती आहे या कवितेची, की हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, की हे परमेश्वरा मला फक्त नाही म्हणण्याची शक्ती दे. योग्य वेळी एखाद्या गोष्टीची नाही म्हणण्याचे सामर्थ्य दे, शक्ती दे. की योग्य वेळी एखाद्या गोष्टीचे नाही म्हणण्याचे सामर्थ्य किंवा शक्ती दिलीस तर पुढच्या खूप काही वाईट किंवा चुकीच्या गोष्टी होणार नाही. ज्या वेळेस मला काहीतरी अत्यंत चुकीचे किंवा वाईट करावेसे वाटेल आणि अशा प्रकारची भावना माझ्या मनात येईल, तेव्हा मला नाही म्हणण्याचे सामर्थ्य दे, शक्ती दे, असं या ठिकाणी कवी म्हणतो. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. कीप म्हणजे ठेवणे, माईट म्हणजे कदाचित, क्लीन म्हणजे शुद्ध किंवा स्पष्ट, क्लीन अँड फिट म्हणजे तंदुरुस्त, फिट तंदुरुस्त. बघा, दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे, जेणेकरून मी माझे शरीर हे तंदुरुस्त ठेवू शकेन, शुद्ध ठेवू शकेन. का असं कवी म्हणतो या ठिकाणी? की येणाऱ्या आयुष्यातील पुढच्या दिवसांसाठी, प्रत्येक दिवसासाठी मी फिट ठेवू शकेन, तंदुरुस्त ठेवू शकेन, शुद्ध ठेवू शकेन. मी जर वाईट मार्गाने गेलो नाही तर माझे शरीर निश्चितच तंदुरुस्त राहील, असं या ठिकाणी कवी म्हणतो. की दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे, की जेणेकरून मी माझे शरीर शुद्ध तंदुरुस्त ठेवू शकेन, की येणाऱ्या आयुष्यातील पुढच्या दिवसांसाठी, प्रत्येक दिवसासाठी मी माझं शरीर फिट ठेवू शकेन. मी जर वाईट मार्गाने गेलो नाही तर माझे शरीर निश्चितच तंदुरुस्त राहील, असं या ठिकाणी कवी जो सेकंड लास्ट जो स्टांजा आहे त्या स्टांजामध्ये की जो कवी आहे तो कवी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. कळाला का हा स्टांजा तुम्हाला? सेकंड लास्ट. त्याच्यानंतर शेवटचा स्टांजा या ठिकाणी दिलेला आहे बघा, की when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. शेवटचा जो स्टांजा आहे त्या स्टांजामध्ये की जो कवी आहे तो कवी आपल्याला या ठिकाणी काय म्हणतो? लिव्ड म्हणजे काय? वास्तव्य. टीनेज म्हणजे किशोरवयीन, टीनेज इयर्स, किशोरवयीन जे वर्ष आहे ते वर्षे. ओवर म्हणजे संपणे. आय नो म्हणजे मला माहीत आहे आणि ते मी पाहू शकेन. वेन माय टीनेज इयर्स आर ओवर, आय नो दॅट आय विल सी. बघा या ठिकाणी कवी काय म्हणतो शेवटच्या पंक्तीमध्ये, की जेव्हा माझे किशोरावस्थेतील वर्षे तेवढी संपतील, मला माहीत आहे की ते मी पाहणार आहे. साहजिकच की तो प्रत्यक्षात किशोरावस्थेतून गेलेला असतो आणि त्यामुळे त्याला किशोरावस्थेतील जे वर्ष आहेत ते वर्षे तो
पाहू शकणार आहे. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की जेव्हा माझे किशोरावस्थेतील वर्ष तेवढी संपतील, मला माहीत आहे की मी ती पाहणार आहे. मी जे जीवन जगलेलो आहे. बघा पुढच्या स्टांजामध्ये कवी या ठिकाणी काय म्हणतो की दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, की मी जे जीवन जगलेलो आहे ते अत्यंत खूपच चांगले जीवन जगलेलो आहे खूपच उत्तम जीवन जगलेलो आहे, ज्याचा मला आज पश्चाताप अजिबात होत नाही, असं मी जीवन जगलेलो आहे. की दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, म्हणजे मी जे जीवन म्हणजे कोणतं जीवन की जे टीन एज आहे, म्हणजे किशोरावस्थेतील जे वर्ष आहे आणि त्या वर्षामध्ये मी कशा प्रकारचे जीवन जगलेलो आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, ठाऊक आहे. म्हणून ते या ठिकाणी जो कवी आहे तो कवी म्हणतो की मी जे जीवन जगलेलो आहे ते अत्यंत खूपच चांगले जीवन जगलेलो आहे, खूपच उत्तम जगलेलो आहे, ज्याचा आज मला पश्चाताप अजिबात होत नाही, असं मी जीवन या ठिकाणी जगलेलो आहे. आता शेवटच्या लाईनमध्ये कवी काय म्हणतो की विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. वॉकिंग म्हणजे चालणे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, की त्यावेळेस तू माझ्याबरोबर चालत होतास, माझ्या बरोबरीने चालत होतास, असं येथे कवी म्हणतो. की किशोरावस्थेमध्ये मला सुसंगती लाभो अशा आशयाची ही काय आहे, कविता आहे. म्हणजेच टीनेजर्स प्रेयर नावाची जी कविता आहे ती कविता कशा आशयाची आहे की किशोरावस्थेमध्ये मला सुसंगती लाभो अशा आशयाची ही या ठिकाणी कविता आहे. अ टीनेजर्स इयर, म्हणजे जे टीनेज आहे, म्हणजे जे किशोरावस्थेतील जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये जी मुलं आणि मुली असतात त्यांना की नेमका कोणता मार्ग निवडावा हे त्यांना समजत नसतं, हे त्यांना कळत नसतं. म्हणून की ते जो गॉड आहे, जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला ते या ठिकाणी प्रार्थना करीत आहेत की आम्हाला योग्य मार्ग दाखव, आम्हाला एखादा चांगला मार्ग दाखव, की जो मार्ग आम्ही निवडणार आहोत तो आम्हाला एखाद्या चांगल्या ध्येयाकडे घेऊन जाईल, किंवा आमचं जे स्वप्न आहे, आमचं जे ड्रीम आहे, आमचं जे लक्ष्य आहे, आमचं जे ध्येय आहे ते ध्येय आमच्याकडून प्रत्यक्षात पूर्ण होईल, अशाच प्रकारचा मार्ग आम्हाला तू निवडून दे. म्हणूनच की जे किशोरावस्थेतील जे मुलं आणि मुली आहेत ते देवाला या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून काय करीत आहेत, प्रार्थना करीत आहेत की आम्हाला चांगला मार्ग निवडून दे. अशा आशयाची ही कविता आहे आणि ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. आणि या कवितेविषयी तुम्हाला तुमच्या मनात काही शंका असतील, डाऊट्स असतील तर त्या तुम्ही मला प्रत्यक्ष संपर्क साधून, कॉन्टॅक्ट साधून या ठिकाणी सुद्धा तुम्ही मला संपर्क साधू शकता मोबाईल फोनच्या माध्यमातून, किंवा आपला जो ग्रुप आहे एकता 10वीचा KJBV क्लास 10th स्टडी ग्रुप, या ग्रुपवर देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. आणि या ठिकाणी आपली जी ही कविता आहे अ टीनेजर्स प्रेयर, किशोरवयीन मुलांची प्रार्थना नावाची जी कविता आहे, जे मोर्स यांची जी कविता आहे ती कविता या ठिकाणी संपली आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि या कवितेविषयी तुमच्या मनात ज्या काही शंका असतील, ज्या काही डाऊट्स असतील त्या तुम्ही निसंकोचपणे आपल्या ग्रुपवर किंवा मला देखील वैयक्तिक तुम्ही विचारू शकतात. आणि या कवितेवर आधारित जे वर्कशॉप आहे ते वर्कशॉप तुम्हाला उद्या पूर्ण करून आपल्या ग्रुपवर तुम्हाला टाकायचं आहे. आणि वर्कशॉपविषयी, स्वाध्यायाविषयी, गृहपाठाविषयी जर तुम्हाला शंका असतील तर त्या देखील तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकतात. धन्यवाद. थँक्यू.